वडाळीत बसस्थानकाचा अभाव, महिला विद्यार्थी व प्रवाशांचे हाल, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप. शहादा शिरपूर या महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावरील वडाळी हे मोठे गाव असूनही येथे आजपर्यंत स्वतंत्र बसस्थानक उभारण्यात आलेले नाही. अनेक वर्षापासून ग्रामस्थांकडून बसस्थानकाची मागणी करण्यात येत असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले. बसस्थानकाच्या अभावामुळे गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांना दररोज रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. उन्हाळ्यात कडक ऊन, हिवाळ्यात मुसळधार पाऊस तर हिवाळ्यात थंडीचा सामना करत प्रवाशांना बसची वाट पाहावी लागते. बस थांब्यावर कोणत्याही प्रकारची शेड, बसण्याची व्यवस्था किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय मुख्य रस्त्यालगत काही व्यापारी व दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बस थांबविण्यास अडचणी निर्माण होत असतात आणि प्रवाशांना रस्त्यावरच चढ उतार करावा लागतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि परिवहन विभागाकडे बसस्थानक उभारण्याची तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वडाळी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथून दररोज शहादा, शिरपूर तसेच इतर शहराकडे शिक्षक, नोकरी, व्यवसाय आणि विविध कामासाठी मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. त्यामुळे गावात तातडीने सुसज्ज बसस्थानक उभारावे, रस्त्यावरील अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी आणि प्रवाशांसाठी सुरक्षित व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.